नांदेड़ के साई नगर के सामाजिक कारकुन और कांग्रेस लीडर मोहम्मद कासिम ने नांदेड़ में पासपोर्ट सेवा केंद्र के इफ्तिताह पर खुशी और इत्मीनान का इजहार किया। पासपोर्ट सेवा केंद्र की इफ्तिताही तकरीब में अपने हामियों के साथ शिरकत करते हुए मोहम्मद कासिम ने अशोक चौहान का शुक्रिया अदा किया। इन्होंने तमाम अहलिया ने नांदेड़ को मुबारकबाद दी। मोहम्मद कासिम ने कहा कि नांदेड़ में ही पोस्ट ऑफिस बनवाने की सहूलत का न सिर्फ नांदेड़ बल्कि आतराफ के जिलों को भी फायदा होगा। अब आवाम को अपना पासपोर्ट बनवाने के लिए नागपुर या पुणे के चक्कर लगाने की जहमत से निजात मिल जाएगी। लोगों का वक्त और पैसा दोनों बच जाएंगे। प्रत्येकाला वाटतं की आपलं काम आता झालं, पासपोर्ट आता आपल्याला लवकर मिळणार, कारण की पासपोर्ट मिळवणं मुंबई सारख्या किंवा दिल्ली सारख्या शहरामध्ये पासपोर्ट मिळवणं ही काही मोठी बाब नाही आहे। पण नांदेडवासियांना पासपोर्ट किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामीण जिल्हे जे लांब स्तरावर आहे, लांब अंतरावर आहेत, त्यांना पासपोर्ट मिळणं म्हणजे हा एक तारेवरची कसरत होती। जायला यायला 3 चक्रा, प्रत्येक चक्करला 2 दिवस, 8, 9, 10 दिवसाचा हा सगळा खोळंबा आणि होणारा खर्च हा त्यातला सामान्य माणसाला न परवडणारी बाब होता। आणि त्यामुळे आज या ठिकाणी जे पासपोर्ट केंद्र, या ठिकाणी पासपोर्ट सुविधा केंद्र जी या ठिकाणी सुविधा झालेली आहे, म्हणजे आपलं मेन पासपोर्ट ऑफिस नाही परंतु पासपोर्टसाठी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। ज्या माध्यमातून या ठिकाणी पासपोर्टसाठी अर्ज आपला थंब इम्प्रेशन घेतलं जाईल, आधार कार्डची सिस्टम आहे त्याच पद्धतीची सिस्टम आहे। आपण फिंगरप्रिंट घेणार, आपलं सगळी कागदपत्र आपली घेणार, याच ठिकाणी जमा होतील आणि मग ते पुण्याच्या ऑफिसला पाठवून इथे नांदेड पोलीस त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करतील आणि पोस्टाने आपल्याला तातडीने पासपोर्ट आपल्याला घरपोच मिळेल, अशा प्रकारची ही सुविधा झालेली आहे। त्याबद्दल इथे आलेल्या सर्व इथे आलेले अधिकारी पदाधिकारी जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे।